मित्रांनो, आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच जे संविधानिक पद असतं विधान परिषद अध्यक्ष किंवा विधानसभेचे जे अध्यक्ष हे जे पद आहे हे अतिशय महत्त्वाचं पद मानलं जातं. आपण जर बघितलं तर कायद्याचं रूपांतर प्रत्यक्षात त्या कायद्यामध्ये होण्यासाठी यांची जी सही असते ती अतिशय महत्त्वाची असते. आणि आपण जर बघितलं तर नुकतेच जे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर की नॉर्वेकर यामध्ये थोडासा आपल्याला कटाक्षाने बघावं लागेल. आपण जर बघितलं तर आशा भोसले ज्या महाराष्ट्राच्या गानकोकिल आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आवाजाने रसिक मनांच्या हृदयावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं, आपल्या आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण लोकांच्या मनामध्ये त्यांनी आपली जागा निर्माण केली. त्यांच्या सभागृहामध्ये शोक प्रस्ताव मांडण्यासाठी असणारं जे भाषण होतं, आपण बघितलं तर एखाद्याच्या जीवनावरती बोलत असताना आपल्या मनातले जे बोल असतात, आपल्या मनातले जे शब्द असतात ते खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीची जी जागा आहे, त्या व्यक्तीच्या कामाबद्दल असलेली जी तीव्रता आहे किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असलेली जी जागा आहे ती निर्माण करण्याचं काम करत असतात. पण नुकतंच आपण जर बघितलं तर ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांनी हा जो प्रस्ताव आहे तो या विधानसभेमध्ये मांडलेला आहे. आणि हा प्रस्ताव मांडत असताना एखाद्या नुकतंच शाळेत गेलेल्या बालकाची जशी आपल्याला लगेच आठवण होते, त्याचा चेहरा जसा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी एखाद्या लहान मुलाला एखादी चिठ्ठी जशी लिहून द्यावी आणि त्याने तिचं वाचन करावं, तशा पद्धतीचं हा वाचनाचा कार्यक्रम विधानसभेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि म्हणून आपण बघितलं तर या संपूर्ण भाषण तर नाही, पण या भाषणामधले काही शब्द जे आहेत ते खऱ्या अर्थानं एक पैशाची डिग्री एखादा व्यक्ती कसा घेतो किंवा पैशाच्या माध्यमातून केवळ डिग्रीचा उपयोग कसा केला जातो किंवा कशा प्रकारे इंग्रजीचं एक सैतान माजवून इंग्रजीच्या नावाखाली आपली जी मातृभाषा आहे, आपली जी मराठी भाषा आहे, आपण ज्या बोली भाषेमध्ये आपले व्यवहार करतो तिला कसं फाट्यावर मारलं जातं, याचं सर्वोत्तम उदाहरण जे आहे ते यांच्या भाषणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कोणत्याही राज्याची, कोणत्याही देशाची, कोणत्याही विशिष्ट प्रभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एक भाषा असते आणि त्या भाषेला एक ग्रामर जे आहे किंवा ग्रामरच्या माध्यमातून त्या भाषेला जो एक आकार असतो किंवा ग्रामरच्या माध्यमातून जरी भाषा वेगळी असली तरी तिच्यामधलं जे मर्म असतं ते रसिकांपर्यंत, ते प्रेक्षकांपर्यंत, ते समोरच्या श्रोत्यावर्गांपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ती ही भाषा करण्याचं काम करत असते. आणि ती भाषाच, ते ग्रामर या ठिकाणी जे नार्वेकर यांनी या ठिकाणी फाट्यावरती मारलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आणि अतिशय हसायला येतं की ॲडव्होकेट असणारी जी व्यक्ती आहे ती आपली बोली भाषा बोलू शकत नाही, समोर दिलेलं वाचू शकत नाही किंवा जे बोली भाषेत असणारे शब्द जरी कागदावरती वेगळ्या पद्धतीने लिहिलेले असले तरी आपल्या बोली भाषेतून येणारी जी भाषा आहे ती तिला जर का वाचता येत नसेल, तिला तिच्या तोंडातून तिचे उद्गार क्लिअर येत नसेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तींच्या नावाने चालणारी ही जी सरकारं आहेत, ही जी अशा प्रकारची चालणारे जे कायदे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कसे लोकहिताचे ठरतील की लोक घातक ठरतील हेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्या या भाषणातले प्रमुख जे मुद्दे आहेत, काही जे शब्द आहेत ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. हा जो शोक प्रस्ताव होता तो आशाजी भोसले आणि बऱ्याच साऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्यांच्या जीवनावरती शोक प्रस्ताव करण्यासाठी होता. त्यामध्ये ते असं म्हणतात सुरुवातीलाच कैलासवासी, म्हणजे जी व्यक्ती निघून गेली आहे तिला ते कैलासवासी म्हणतात. आता कैलासवास कोणत्या व्यक्तीने कुठे केला आहे आणि कोण तिथून जाऊन रिटर्न आला आहे ह्याचे काय तसे पुरावे ते आपल्यापर्यंत मांडत नाही, पण असा एक शब्द आहे प्रचलित की कैलासवासी आशाजी भोसले
यांनी ते असं म्हणतात की पंडित दीनदयाल मंगेशकर, पहिल्या वाक्यामध्येच त्यांनी आहे ती संपूर्ण आशाताईंच्या संपूर्ण चरित्राचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचंच वाटोळं केलेलं आहे. खरा शब्द जो आहे तो पंडित दीनानाथ मंगेशकर असं आहे त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे. यांच्या संगीताच्या वारसा घेऊन, म्हणजे यांच्या संगीताचा म्हणायचं तर यांच्या संगीताच्या, म्हणजे आता आशाताईंची दुसरे कोणी संगीत असेल ते त्यांना दाखवायचं होतं की काय, की आशाताईंचं संगीत असं त्यांना दाखवायचं होतं. आता काय ग्रामरच फाट्यावर मारल्यामुळं शब्दांमध्ये काय म्हणायचं आहे तेच यांना या ठिकाणी प्रेक्षकांना जे आहे, म्हणजे प्रेक्षकच होते सगळे समोरचे, त्यांनाच उलगडलेलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात की यांच्या संगीताचा वारसा घेऊन रसिकांच्या, आता आपण नॉर्मली असं म्हणतो की रसिकांच्या, तर हे इथे म्हणतात की रसिकांच्या. आता कुठे रेशीम बागेत का कुठे रसिक त्यांना दिसले असतील, त्यांची त्यांना आठवण येत असावी कदाचित. त्यानंतर ते असं म्हणतात की मराठी ललाटीचे वैभव. आता ललाटीचे म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते देखील त्यांनी या ठिकाणी या शब्दांच्या माध्यमातून उभ्या सभागृहाला या ठिकाणी मार्गदर्शन करताना, प्रस्ताव मांडताना म्हटलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की रसिकांच्या श्रद्धा सिंहासनावर अधिराज्य, श्रद्धा सिंहासनावर भगवंताच्या बासदी होत्या. आता भगवंताच्या बासदी त्यांना म्हणायचं की वासरी म्हणायचं आहे तेच त्यांना या ठिकाणी समजलेलं नाही. त्यानंतर ते असं पुढं म्हणतात की घनश्यामच्या स्वर सतत काळासोबत राहण्याच्या अतुटी, नवनवीन गोष्टी आत्मसात. आता मराठी शब्द खूप चांगला आहे आत्मसात, पण ते आत्मसात असं म्हणत आहेत. त्यानंतर ते असं पुढं म्हणतात की दुर्गमय इच्छाशक्तीचा अपघात. आता दुर्गमय इच्छाशक्तीचा त्यांना आघात म्हणायचं आहे की ते अपघात म्हणत आहेत. आघात झाले झेलूनही सुरांनी कैलासवासी आशा भोसले यांचा, आता एखादी स्त्री असेल, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग शब्द असेल तर आपण यांची म्हणतो, पण यांनी आशाताईंचा यांचा करून टाकला आहे. म्हणजे आता त्यांना काय म्हणायचं होतं, काय त्यांना आठवत होतं, किंवा बरेच सारे लोक म्हणतात की असं रात्रीची पेलेली जी असते ना ती म्हणजे सकाळी उतरत नाही, त्यावेळी व्यक्ती असा जो आहे तो वागण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की सकाळी रात्री घेतलेली माणसं सकाळी कशी धुंदीमध्ये असतात. तशाच प्रकारची ही जी भाषा आहे, सभागृहामध्ये ॲडव्होकेट असणारी जी व्यक्ती आहे ती त्या ठिकाणी अशा व्यक्तीचा प्रस्ताव मांडे की जिनं संपूर्ण भारतामध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून, आपल्या आवाजाच्या माध्यमातून संपूर्ण जे श्रोतावर्ग आहे त्याच्या मनावरती ज्या व्यक्तीनं राज्य केलं, त्यांचा शोकप्रस्ताव नार्वेकर हे आपल्या या शोकप्रस्तावामध्ये मांडताना आपल्याला दिसत आहेत. पुढे ते असं म्हणतायत की आशा भोसले यांच्या सुराने अभंगतील, आता त्यांना अभंगातील म्हणायचं आहे की अभंगतील म्हणायचं आहे, हेच मोठं ओतप्रोत. गीतातील मधलाल मादकता, आता गीतामध्ये कशी मादकता किंवा कसं मध, आता त्यांना काय म्हणायचं आहे ते सर्व सभागृहाने बघितलेलंच आहे. गीतातील दुसरी वेदना, नंतरला थोड्या वेळानं ते असं म्हणतात की वेदना नाही, वेदन नाही तर वेदना. वेदना शब्द पण त्यांना त्या ठिकाणी आलेला नाही. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी भाषणं आहेत, हे कोणीतरी लिहून दिलेलं स्किट त्या ठिकाणी आपण तरी बघतो टी व्हीवरती किंवा वेगवेगळे जे हास्यांचे कार्यक्रम आहे, ते स्किट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तिचा 10 वेळा 15 वेळा, महिनाभर 3 महिने भरपूर सारा कालावधी जे आहेत ते कलाकार घेत असतात. आणि त्या स्किटला एक उत्तम प्रकारे उजळणी करून, त्या स्किटचं प्रॅक्टिस करून रसिकांना हसवण्याचं काम, रसिकांना वेदनामय करण्याचं काम, रसिकांना
त्या विशिष्ट विषयाच्या माध्यमातून एक आकार द्यायचं काम कलाकार करत असतात. पण हे जे कलाकार आहेत त्यांनी त्या जो शोक प्रस्ताव होता ह्याचं तर वेगळ्याच प्रस्तावामध्ये रूपांतर केलेलं आहे. ॲडव्होकेट आहेत. आजकाल आपण बघतो नीटचे पेपर फोडून, CETचे पेपर फोडून, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये एकाच दिवसामध्ये नावनोंदी करून कशा प्रकारचे ॲडव्होकेट आपल्याला या ठिकाणी, कशा प्रकारचे डॉक्टर्स आपल्याला या ठिकाणी लोकांची जे ऑपरेशन्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये करताना दिसणार आहे. त्याच्यातलंच एक नाव ॲडव्होकेट नार्वेकर हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात की महाराष्ट्र शासनाने स्वर सम्राटजींचे यांच्या यशोचित, आता यथोचित म्हणायचं आहे की यशोचित म्हणायचं आहे तेच त्यांना स्किट लिहून देणाऱ्याने काय लिहून दिलं तेच त्यांना माहीत नाही, सन्मान करण्यात आला. असं हे त्यांचं जे भाषण आहे सभागृहातलं ते संपूर्ण महाराष्ट्राने तर पाहिलंच, पण ज्यांना मराठी येत नाही, जे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, जे मराठी बोलल्यानंतरही ते महाराष्ट्रामध्ये मार खातात, जे मराठी बोलताना अर्धी गुजराती, अर्धी UP, अर्ध बिहार या संस्कृतीचं दर्शन इथे आपणाला घडवतात, असे घाबरलेले व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे हा जो शोक प्रस्ताव आहे तो बरेच दिवस झाले ट्रेनमध्ये येताना, ट्रेनमध्ये जाताना, आपल्या कामाच्या वेळी ही मराठी शिकण्याची त्यांच्या मनामध्ये असलेली धडपड म्हणून हे जे भाषण आहे ते ऐकताना आपणाला बऱ्याच ठिकाणी दिसतात. पण हे भाषण ऐकून खरंच ते मराठी शिकतील की त्यांची देखील भाषा विसरतील की काय, अशी शंका आता महाराष्ट्रातल्या लोकांना यायला लागलेली आहे. आपण बघितलं 3 इडियट्समधला तो चतुर आहे, तो कसा बोलपाट्या त्याचं ते भाषण, तसंच कायचं भाषण ॲडव्होकेट नार्वेकर यांचं आपणाला या विधानसभेमध्ये बघायला मिळालं. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपणाला असं वाटायला लागलं आहे की आता त्यांची जी साईन आहे ती देखील पॅडच्या माध्यमातून एखादा अंगठा घेऊन सायाच करायच्या असतात ना, अंगठा देऊन झालं तर अजून बरं होईल असं वाटतं आहे. किंवा बरेच सारे लोक म्हणतात की ते बिहारमधून आला असावं, असे बरेच सारे टीका करताना लोक त्या ठिकाणी त्या भाषणाला बघून त्यांना बिहारची आठवण येते. आपण बघितलं तर असे जे अडणचोट, चांगला शब्द आहे मराठीमध्ये, बोली भाषेमधला शब्द आहे, हे बऱ्याच ठिकाणी आपणाला अशा जागेंवरती बघायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हे असेच महाराष्ट्राचं कुठे नेऊन ठेवतोय आम्ही महाराष्ट्र हे चित्र येणाऱ्या काळामध्ये आपणाला बघावयास दाखवतील. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बोली भाषेमध्ये अशी एक म्हण आहे, तेल गेलं तूप देखील गेलं आणि हाती आलं धुपाटणं. तसंही हे जे धुपाटणं ज्याने कोणी त्यांना लिहून दिलं त्याची जर का व्यवस्थित प्रॅक्टिस केली असती, त्याची जर का 4-5 वेळा उजळणी केली असती तर आज महाराष्ट्राला मराठी भाषेमुळं जे हे हसा आलेलं आहे, मराठी भाषेमुळं खऱ्या अर्थानं मराठी भाषेची कशी वाट लागते, खऱ्या अर्थानं आज इथे ज्या मराठी शाळा आहेत त्यांची कशी वाट लागलेली आहे, खऱ्या अर्थानं मराठी शाळा कशा ओस पडलेल्या आहेत, खऱ्या अर्थानं मराठी शाळांवरती जर का आपण बघितलं तर अक्षरशः पावसाळ्यांच्या दिवसामध्ये कशा छत्र्या टाकायची वेळ आलेली आहे, कसे कागद बांधण्याची वेळ आलेली आहे, कसा मराठी माणूस या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगलिंग करताना आपल्याला दिसतो. याची जी कित्येक उदाहरणं आहेत ती अशा प्रकारच्या राजकारणी लोकांमुळं निर्माण झालेले आहे, जे केवळ कागदाचे डिग्रीधारक आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं एक मानसिक संतुलन नाही आहे, केवळ पैसे भरायचे आणि अशा संविधानिक जागेवरती येऊन संविधानाची चिरफाड करायची,
आणि आपल्या ज्या गोण्या आहेत, आपली जी बँकेची जी खाती आहेत ती कशी धबाधब भरायची, असा मूळ हेतू या पक्षातून त्या पक्षात असा कार्यक्रम या लोकांनी या ठिकाणी आखलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण कितीही इंग्लिश शिकलो, कितीही आपल्या देशाच्या बाहेर गेलो, जगामध्ये फिरलो, तरी आपली जी मातृभाषा आहे, जी बोलीभाषा आहे, ती आपलं सर्वस्व असतं. तुम्ही वेगवेगळ्या भाषा शिका, त्यांचं ज्ञान घ्या, त्या तुमच्या व्यवहारात देखील वापरा, पण आपली जी मायबोली आहे, आपली जी मराठी आहे, तिचा जो बाणा आहे तो कदापि असा ढासळू देऊ नका. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या बोलीभाषेचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करा. ती आपणाला आली पाहिजे. इतर भाषा शिकतो त्याच्यासाठी मी माझी मायबोली विसरावी असं जगाच्या इतिहासामध्ये, पुस्तकामध्ये कुठेच लिहिलेलं नाही. आणि म्हणून हे नॉर्वेकर म्हणजे उत्तम इंग्लिश येतं ना त्यांना, त्याच्यामुळे आपली मायबोली विसरणं अशा प्रकारची यांची संस्कृती आहे. खऱ्या अर्थानं आपली भाषा टिकूया, आपल्या भाषेचा सन्मान इतरांपर्यंत पोचवूया. खऱ्या अर्थानं तिची ग्रामर जी आहे, तिची बोलीभाषा जी आहे, ती चांगल्या पद्धतीनं इतरांना शिकण्यासाठी मदत करूया. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सांगायचं होतं. जय भीम.